नमस्कार, जय श्रीराम. आज आपण उपवासाची पनीर फ्रँकी बनवूयात. श्रावण महिना आला आहेत ना. श्रावण महिन्यात सर्वांना उपवास असतात. तर हेल्दी आणि टेस्टी पोटभरीची अशी पनीर फ्रँकी बनवूयात. त्यासाठी मी भिजवलेली बगर घेतलेत, भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि हिरवी मिरची कोथिंबीर घेऊन छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आता आवश्यकतेनुसार यात आपण मीठ आणि पाणी घालून मिक्स करून घेऊयात. बारीक पेस्ट झाली याची. आता गॅसवर तवा ठेवून त्यात तेल घालून पनीर फ्राय करून घेऊया. आपण तेलाऐवजी साजूक तुपाचाही वापर करू शकतोय, पण मी यात सनफ्लॉवर ऑइल घातलं आहे. आता हे पनीर फ्राय करून घेऊया. पनीरऐवजी आपण बटाटाही घालू शकतोय. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला बटाटा आणि पनीरची फ्रँकी करून दाखवणार. आता हे दोन्ही साईडनी पनीर फ्राय करून घेऊयात. आता हे पनीर छान फ्राय झाले आहेत. ते एका बाउलमध्ये काढून हे उरलेलं तेल एका बाउलमध्ये काढून त्याच तव्यावर आपण हे भगरीचे धिरडे बनवून घेणार. हे धिरडे बनवत असताना जेव्हा आपण उलटतो ना, त्यावेळेस अत्यंत सावधरित्या उलटायचे, नाही तर ते तुटतात. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता हे फ्राय केलेले पनीर त्यावर मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. दोन्ही साईडने आपण हे धिरडं भाजून घेऊया आणि यावर पनीर घालून याचा रोल करून घेऊया आणि तो दोन्हीही साईडनी छान भाजून घेऊयात. आणि ॲल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये गुंडाळू. आपण असे पनीर फ्रँक्या बनवून घेऊ शकतो. आता हे हिरव्या चटणीसोबत आपण टेस्ट करून घेऊया. खूप छान झाली आहेत. तुम्हीही बनवा आणि इतरांनाही खाऊ घाला. बाय बाय.